तर मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान आणि सुखद होण्याच्या दृष्टीनं आता आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे। कारण आज मुंबईमध्ये 2 नव्या मेट्रो मार्गिकांचं लोकार्पण तर होणार आहेच आहे आणि दुसरीकडे बीकेसी मध्ये पॉट टॅक्सी प्रकल्पाचं सुद्धा भूमिपूजन होणार आहे। ठाणे बोरिवली भुयारी मार्गाच्या कामाला सुद्धा आता सुरुवात होणार आहे। या भुयारी प्रकल्पांमुळे मुंबई आणि ठाण्यातलं अंतर हे लक्षणीयरित्या कमी होणार आहे। दुसरं महत्त्वाचं पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे। पॉट टॅक्सीचा हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे तेही आपण पाहूया। यामध्ये वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी अशा या पॉट टॅक्सी धावणार आहेत। साधारण 8.80 किलोमीटर असं अंतर असेल आणि 38 स्थानकं यामध्ये असतील। एक पॉट टॅक्सीमध्ये 6 प्रवासी बसण्याची क्षमता असणार आहे, त्यामुळे वेगवान अशी झटपट ही वाहतूक होणार आहे। ताशी 40 किलोमीटर वेगानं या पॉट टॅक्सी धावणार आहेत आणि त्यासाठी स्वतंत्र ट्रॅक निर्मिती होईल। तर वांद्रे बीकेसी कुर्ला हा प्रवास त्यामुळे आता सुलभ होणार आहे। या ठिकाणाहून जाण्यासाठी फक्त रिक्षा आणि बसेसचा सध्या पर्याय होता, आता मात्र पॉट टॅक्सी सुद्धा उपलब्ध होऊ शकते। विशेषतः पश्चिम उपनगरातल्या रहिवाशांसाठी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबईमध्ये नवी कोरी मेट्रो ही आता दाखल होते आहे। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते 2 नव्या मेट्रो लाईनचं उद्घाटन केलं जात आहे। सध्या ही जी मेट्रो तुम्ही उभी असलेली बघता आहात ही आहे चेंबूर स्थानकावरची मेट्रो आणि अर्थातच ही लाईन आहे लाईन मेट्रो 2B ची लाईन। आज 2 नव्या लाईनचं उद्घाटन होत आहे, यासोबतच पॉट टॅक्सीचं भूमिपूजन सुद्धा आज होत आहे। त्याच्यामुळे मुंबईला आता आणखी गती मिळणार आहे, मुंबईला आता आणखी वेग मिळणार आहे। सध्या ही मेट्रो आतून कशी दिसते हे मी तुम्हाला दाखवते। ही नवी कोरी मेट्रो आता मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। अर्थातच पूर्व उपनगरातल्या रहिवाशांची जी इच्छा असते की कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, सोबतच मीरा भाईंदरवासींची आणि पूर्व उपनगरवासींची जी इच्छा होती मेट्रो प्रवासाची ती आता पूर्ण होते। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेतला दहिसर ते काशीगाव टप्पा 1 आणि सोबतच अंधेरी पश्चिम ते मंडाले मानखुर्द मेट्रो 2B या मार्गिकेमधल्या डायमंड गार्डन ते मंडाले अशा प्रकारच्या टप्प्यांचं आज उद्घाटन केलं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज हे लोकार्पण होणार आहे। या लोकार्पणानंतर या दोन्ही मार्गिका या वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार आहेत। या मेट्रोची जर आतली ही रचना आपण बघितली तर प्रवाशांना अतिशय आरामदायक अशा पद्धतीची आसन व्यवस्था सुद्धा मिळेल। सोबतच मेट्रो 2A ने जर तुम्ही अंधेरी पश्चिमला पोहोचलात तर त्याच्या पुढचा प्रवास हा सुद्धा पूर्व उपनगरातला तुमचा सुकर होणार आहे। सोबतच पॉट टॅक्सी यांचं सुद्धा भूमिपूजन होत आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांना आता थेटपणे दहिसर ते अंधेरी पश्चिम आणि दहिसर ते गुंदिवली असा देखील प्रवास करता येणार आहे। सोबतच मेट्रो 7 आणि मेट्रो 9 यांना सुद्धा एकत्रितपणे जोडण्यात येत आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आता अधिक वेगवान सुलभ हा होतोय। सोबतच आपण बघतो आहोत की सध्याच्या मेट्रोची सफर आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहोत की अतिशय आरामदायक अशी आसन व्यवस्था आहे, अतिशय सुरक्षित प्रणाली आहे। इथे आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स हे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। सोबतच कोणतं स्टेशन आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला इकडच्या साइन बोर्ड्सवरनं बघायला मिळणार आहे, इकडच्या इंडिकेटरमधनं बघायला मिळणार आहे। सोबतच या ठिकाणी जर दिव्यांग व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठीची वेगळी आसन व्यवस्था आहे। महिलांसाठी गरोदर महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था आहे। सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा असतं की मेट्रोमध्ये जेव्हा गर्दी होते तेव्हा करायचं काय, जेव्हा उभ्यानं प्रवास करावा लागतो आणि प्रचंड गर्दी मेट्रो ही कदाचित आपल्याला लोकलसारखीच वाटायला लागते, तेव्हा हे जे हँडल्स आहेत याची रचनासुद्धा मेट्रोमधली आता बदलण्यात आलेली आहे। हँडल्ससुद्धा अतिशय आरामदायक पद्धतीने आणि विशिष्ट अंतरावरती लावण्यात आलेले आहेत। जर या संपूर्ण मेट्रोचा आपण आढावा घेतला तर अतिशय आपल्याला प्रशस्त अशा प्रकारची आसन व्यवस्था तर बघायला मिळेल। तिकडे आपल्याला बघायला मिळतं आहे की सामान ठेवण्यासाठी किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी विशेषतः जे सायकल स्वार आहेत तर सायकल स्वारांसाठी इथे विशेष व्यवस्था आहे। बघा सायकलचं चिन्ह सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही तुमची सायकल पार्क करून अगदी आरामात बसू शकतात। इथे तुम्हाला सूचना सुद्धा दाखवण्यात आलेल्या आहे की सायकल तुम्हाला कशी पार्क करायची आहे। त्याच्यामुळे या बाजूला तुम्ही सायकल पार्क करा आणि त्याच्यानंतर तुमच्या सायकल सोबत प्रवास करा। त्याच्यामुळे अर्थातच तुमचं इंधन तर वाचणार आहेच, मात्र त्यासोबतच तुमच्या सायकलला कोणत्याही तिकिटाशिवाय प्रवास करता येणार आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणखी पुढे जाऊया की कोणकोणत्या आणखी सुविधा आपल्याला मेट्रोने दिलेल्या आहेत। एकीकडे सायकल पार्किंगची व्यवस्था आहे तर दुसरीकडे आपण बघतोय की गरोदर महिलांसाठी, दिव्यांगांसाठी, लहान मुलांसाठी सुद्धा विशेष व्यवस्था आहे।
ही जी मेट्रो आहे अर्थातच मोनोप्रमाणे सुद्धा ही स्वयंचलित असावी अशा पद्धतीची आखणी करण्यात आलेली आहे. मात्र अर्थातच ही ड्रायव्हरलेस मेट्रो नाही आहे. याकरता आपण इथे बघतो आहोत की आणखी एक सुविधा मला दिसते की मोबाईल चार्जिंगची सुविधा तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. USB पोर्ट चार्जिंग आहे, त्याच्यामुळे जर प्रवास करताना तुम्हाला जास्त वेळ लागला, मोबाईल स्विच ऑफ होणार असेल तर तुम्हाला अगदी आरामात आपला मोबाईलसुद्धा चार्ज करता येणार आहे. लॅपटॉप असतील किंवा अन्य वस्तू असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील त्यासुद्धा चार्ज करता येणार आहे. सोबतच दरवाजाची जी सिस्टीम आहे तिच्या समोरची ही जागा सुद्धा बऱ्यापैकी मोकळी ठेवण्यात आलेली आहे. मेट्रो 1 मध्ये ज्या ज्या कमतरता राहिलेल्या होत्या त्या सगळ्या कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. आपण आणखी थोडं पुढे जाऊयात आणि कशा पद्धतीने ड्रायव्हरची या ठिकाणी रचना आहे, ड्रायव्हर केबिनची रचना आहे ती सुद्धा बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आपण इकडे बघितलं तर CCTV कॅमेरे आपल्याला बघायला मिळतील. 360 हे CCTV कॅमेरे फिरतात, त्याच्यामुळे सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हे अर्थातच देण्यात आलेलं आहे. मेट्रो स्टेशन जर आपण बघितलं बाहेर तर ते सुद्धा प्रशस्त असं तयार करण्यात आलेलं आहे. कुठेही प्रवाशांना अडचणीचं होऊ नये याकरता जास्तीत जास्त सुविधा मिळावी म्हणून हे मेट्रो स्टेशनची आखणी करण्यात आलेली आहे. साधारणपणे ज्या फेऱ्या होणार आहेत मेट्रोच्या त्याच्यामध्ये सुद्धा कमीत कमी कसं अंतर राहील याची व्यवस्था करण्यात येणार आहे. खाली जर आपण बघितलं तर अग्निशमन दलाकडनं सुद्धा ही विशेष व्यवस्था, आग लागण्यासारख्या घटना घडल्या तर तातडीने तुम्हाला मदत मिळावी याकरताची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि ही सगळी मेट्रोची सफर मी तुम्हाला करून दाखवते झी 24 तासवर. झी 24 तासवर ही नवी कोरी मुंबईकरांची मेट्रो तुम्ही अगदी एक्सक्लुसिव्हली बघता आहात. आणि आता आपण कूच करतो आहोत ते म्हणजे ड्रायव्हर केबिनकडे, ज्या ठिकाणी अर्थातच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे. नवी कोरी मेट्रो आहे मुंबईकरांच्या सेवेसाठी. लाईन 9 आणि लाईन 2B ही ती मेट्रो आहे जी पूर्व उपनगरवासियांसाठी अतिशय महत्त्वाची. आणि हा आहे आपत्कालीन मार्ग. अर्थातच या ठिकाणाहून हा आता सध्याच्या घडीला उघडणार नाही, मात्र जर कोणती घटना घडली आणि जर तुम्हाला अचानकपणे मेट्रोमधून रेस्क्यू करावं लागलं तर या आपत्कालीन मार्गामधून तुम्ही बाहेर पडू शकता. आणि समोर आपण बघतो आहोत की मेट्रोची ही दुसरी बाजू ज्या ठिकाणी ड्रायव्हर याचं संचलन करेल. आणि म्हणूनच मेट्रोची ही भेट मुंबईकरांसाठी MMRDAने आणलेली आहे. आणि याच मेट्रोच्या 2 लाईनचं लोकार्पण आज होतंय. इतकंच नाही तर पॉट टॅक्सी, BKC मधल्या पॉट टॅक्सीचं भूमिपूजन सुद्धा होतंय. त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक गतिमान, अधिक वेगवान आणि त्याहीपेक्षा सुखद आणि सुरक्षित होण्याकडे आज नव्यानं एक पाऊल टाकलं जात आहे. कॅमेरामन रवी चव्हाण, समनुश्री पाठक, झी 24 तास, मुंबई.